मॉर्निंग मित्रांनो, वाजलेत 8. काल लवकर उठलो होतो 6 वाजता. आज थोडा आराम केला आहे कारण की मॅक्सिमम जे लोकेशन होते ते कवर केलेत आम्ही लोकांनी, म्हणून आज थोडा आरामात उठलो आहे. आता जाऊया थोडं फ्रेश होऊन. आज आम्ही लोक जाणार बरसाना करून आम्ही लोक प्रेम मंदिर जाणार आणि राधारामन जाणार. हे थोडेसे पॉईंट्स आहेत, ते क्लिअर करून आम्ही लोक जाऊ. एनिवेज, तुम्ही हे बघितलं होतं ना, मला प्रसादी पण भेटली, कृपा भेटली. तिकडं आपलं नशीब थोडं चांगलं होतं. आणि गॉनमध्ये पण काल मजा आली. काल कीर्तनमध्ये मनच भरलं ना तिकडून. जोपर्यंत कीर्तन संपलं नाही तोपर्यंत निघालो नाही तिथून. खूप मजा आली तिकडे, खूप. ठीक आहे. एनिवेज, तुम्हाला हायलाईट तर कळालेच आहे काल काय झालं, काल काय नाही, जे की तुम्ही बघितलंच होतं. तरी एक ओव्हरव्ह्यू दिला आमचा फीडबॅक, ॲज अ फीडबॅक, की काय आम्हाला वाटलं. आता थोडा वेट करतोय मी. जसे बाहेर येतील एक एक करून आंघोळ करू आम्ही लोक आणि फ्रेशनअप होऊन वापस रेडी होऊ आजच्यासाठी. हा बघा इथे रात्री पण फोन वापरतो, सकाळचा पण फोन वापरतो, गाणे पण ऐकतो आणि थकत नाही बाबा हा. अरे रात्री खूप अंग दुखत होतं. आता म्हणतो गोळी खाऊन बरं झालो. ऑफ द कॅमेरा काय बोलतोय बघा हा. आज आता कॅमेरा समोर बघा ऍक्टिंग करतोय हा. सो हा माझा आउटफिट चेक आहे. सेम ॲज युजल काल सारखं. टी शर्टच्या वरती हुडी, देन ट्रॅक आणि सेम शूज, नथिंग स्पेशल. बाकीच्यांची आंघोळ चालू आहे, सुजलची बाकी आहे. माझी झाली, पप्पांची झाली, मम्मीची ऑलमोस्ट झालीच आहे. ओके, आता श्रावणी आणि सुजल 2 लोक राहिलेत. 9:30 वाजेपर्यंत निघू. आता बघू शकता 9 वाजलेत. ट्राय करू पूर्ण 9:30 पर्यंत निघायची, कारण की जरा ट्रॅव्हल आणि हे करायचं तर थोडा टाईम तर लागणारच. ओके, सो थोडं मी चिल करतो, बाहेर शेकोटी करतो मेन टाईममध्ये, जोपर्यंत या लोकांची काय होत नाही, तयारी होत नाही, आणि निघताना दाखवतो मी. सो गाईस, 9:40ला निघाले, 9:30 बोलून 10 मिनटं लेट. सर्व लोक येत आहेत, कोण गाडीमध्ये बसतंय आणि मी पण चाललोय. निघालोय सर्व बरसानासाठी. दाखव चुकली बघा, चुकली कशी करायला लागली. उशीर का झालाय लग्नासाठी बघा. अच्छा अच्छा हा. जीसी बघा मम्मीची काय तयार झाली. निघालो, चलो. तू भेटते का ते भी निघालेली आहे. चला जाऊया. जय अंबे मात की. सर्व रेडी आहे. ओके, जाऊया. मित्रांनो, आम्ही लोक आलो होतो पेट्रोल पंपवरती आणि नाश्ता केला आम्ही लोकांनी. नाश्त्यामध्ये खाल्ला आम्ही लोकांनी मालपोहा. आता जनरली ऐकून तुम्हाला वाटलं असणार पोहे बिहे खाल्ले असणार, पण तसं काही नाही आहे. मालपोहा लाल डोसा होता, डोसासारखं होतं, गोड होतं ते. त्यानंतर त्यासोबत भाजी होती आणि ती भाजी ओ हो 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 हो, हाय 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 हाय, काय भाजी होती ती. कसा वाटला तो नाश्ता तुला? भारी एकदम. मालपोहा ऐकून काय वाटलं खरं सांग. खरंच दोन फक्त ते काय मालपोहे खाऊन सोडू. नाही मालपोहे ऐकून वाटलं काय काय पोहे वाटलं की असं ते आपल्या घरच्या पोहे काहीतरी असे असेल, पण प्रेम मध्ये खरंच खूप भारी आहे. तुम्ही एकदा खाऊन बघा, तुम्हाला वाटेल की खरंच. बघा काय ते लोक आहेत काय ते खाणार. मी नाही खात चणे बिणे, मी नाही खात. तर हा मालपोहे ऐकून असं वाटलं की पोहे असणार, पण तसं काहीच नव्हतं. एक नंबर मजा आली ते पोहे. बापरे, पोहे नाही ते भाजी होती. हा, तिची भाजी आणि त्याच्यावर सोबत ग्रेव्ही आणि ते मालपोहे. आई हाय 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 हाय. तुम्ही लोक या प्लीज. खरं सांगतो यार, सोबत या तुम्ही. हे लोक कसे लकी आहेत. आपण लकी आहे, आपण लकी आहे. कैसा था वो जो खाया? सबका कॉम्बिनेशन था, पुरा सब. या नक्की, सोबत काय मजा करू आपण. खरं खूप मजा. अरे भाई, मिरची भी बहुत अच्छी थी. मम्मीचा रिव्ह्यू घ्या, सगळे बोलतात. होय, ते मालपोहे ऐकून काय वाटलं तुला, काय असणार?
वेगळंच काहीतरी खाल्लं मथुराचं. मथुराच आहे ना हे अजून? नाही मथुरा वृंदावन. वृंदावन मध्ये आहे. वृंदावनमध्ये. वृंदावन दुसरी डिश खाल्ली वेगळी काहीतरी, खूप छान होती. ऐकून काय वाटलं, काय असणार ते? मालपोहा. हा मालपोहा नाही, पोहा गोड गोड होतं काय तर पुवा साग. वेगळंच. पुवा साग होतं ते काय होतं माहिती नाही, पण खूप छान होतं. बस मग चला आता भैया थांबलेत आपल्यासाठी. मी जातो गाडीमध्ये बसतो. जायचंय बरसाण्याला आपल्याला. पण बसलेत सर्व. आंटी आहे, अरे सुजल बॉटल. इथे, अंकल तिथे, ड्रायव्हर भैया इथे येणार, मम्मी पप्पा येणार इथे, मी स्वतः, सुजल वापस. आणि हिला आता सोडून टाका. हिला फ्रेम मध्ये नाही घेतलं तरी चालेल, हिचा काय अर्थ नाही. नको घेऊ. हा नाही येत मी. मजा येते बा, खूप मजा येते. अरे काय नाही. माझं life. चला जातो पुढे. दर्शनामध्ये आलोय आपण. 1 बाय 1 करून आता प्रत्येक मंदिराचे दर्शन करूया. हो बघता तिकडे 100% जे लोक येतात त्याच्यामधनं ओन्ली 25% लोकांनाच हे दुर्लभ नशीब प्राप्त होतं की ते बरसाना येऊन राधा राणीचे दर्शन करतात. आणि तेच आहे, एफर्ट्स तर लागतात आपले, पण सर्वात मेन गोष्ट तर देव आपल्या सोबत आहे की ते इतके प्रसन्न आहेत आपल्याशी की इतके चांगल्या चांगल्या जाग्यावरती ते आपल्याला येऊन देतात आहे. सो दॅट इज द इम्पॉर्टंट थिंग. क्या बोलेगा इमू यहाँ आने के लिए? ब्लेस्ड है कि नहीं? ब्लेस्ड अपन बहुत इम्पोर्टेंट है ये. इनकम्प्लीट हो जाएगा आपका सब घूमना फिरना अगर यहाँ नहीं आया तो. बरसाना है ये, राधा रानी की नगरी. कृष्ण जी भी जिसकी बात सुनते थे, हमारी राधा रानी, उनकी जगह है ये. तो सोचो ना उन्होंने कहाँ कहाँ पैर रखा होगा ना. ब्लेस्ड है ना अपन, इसका मतलब यहाँ पे आ रहे हैं, मतलब ब्लेस्ड, खूब ब्लेस्ड है. सामने देखो भैया. दाखवतो क्या है. सामने देखो टेम्पल देख रहे हो. ओ भाई, हे बघा. माहित नाही कसं दिसतंय तुम्हाला, पण मला तर एकदम भव्य मंदिर आहे हे. खूप नेक्स्ट लेवल आहे. स्कल्पचर बघा, स्कल्पचर बनवलंय कसं बघा. भाई 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 भाई. असं भेटणार का बघायला? अजिबात नाही भेटणार. बघा किती लांब पर्यंत आहे. बाप रे बाप, अप्रतिम अप्रतिम. हे आज चाललोय दर्शन करायला. हे राधा राणीचं मंदिर तर बोलतात आहे. पाया पडूया. ते मंदिर होतं ते कीर्ती माताचं मंदिर होतं. कीर्ती माता राधा राणीची मम्मी होती. तर तुम्ही लोकांनी दर्शन मी दाखवलं तुम्हाला ना, पूर्ण ट्राय हार्ड केलं मी तुम्हाला एक छान दर्शन देण्यासाठी. तर ते दर्शन कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा. फोन अलाउड नाही कुठे पण मी खूप ट्राय करतो तुमच्या लोकांना की छान छान दर्शन करू. आणि मला तर खूप मजा आली इथे कीर्ती माचे दर्शन करून. तुम्हाला पण नक्की सांगा कसं वाटलं. पुढे कुठे जाऊ तर ते पण मी तुम्हाला दाखवेल. बघा ना कसं आहे, किती छान मंदिर आहे. हर एक गोष्ट स्कल्पचर केलेली आहे, पूरा हाथ से बनाया. पूर्ण हाताने बनवलेलं आहे. तर ती खूप मोठी गोष्ट आहे. कसं वाटलंय मंदिर? राधा राणीचं मंदिर खूप भारी. राधा राणीचं नाही, राधा राणीच्या मम्मीचं मंदिर होतं. हाँ लेकिन वो भी तो हाथ में थी ना उनके. हा. केवढूशी कितनी छोटी प्यारी लग रहे थे ना. खूप भारी, खूप भारी, खूप बाजू में राम जी सीता जी भी थे और कृष्ण जी और राधा रानी भी थे. हाँ, उनका बड़ा रूप भी था और छोटा रूप भी था. अरे तिथे बघ काय बघू तिकडे लांब काहीतरी दाखवलंय. तेच त्यांचं हेच असणार की कसं त्यांनी रास केलं काय नाही, गोपी आणि हे सर्वच आहे. सेम ॲज युजल जे असतं तेच असतं. अजून
हे बघा इथून जाणाऱ्या राधाराणीच्या मंदिरावर. सो शिर्डी चालणं स्टार्ट झालंय. गर्दी तर खूप आहे. बघितली गर्दी बघितली, खूप जास्तच गर्दी आहे. माझ्या मागे पण बघू शकता. एक एक स्टेज चढायला एकदम आरामात, जसं काय म्हातारा आहे मी. इतका वेळ लागतो. चाललं थोडं फ्री झालंय. वरती बघा वरती. मित्रांनो हे बघा कुठं पोहोचलो आपण. श्री लाडलीजी महाराणी बरसानामध्ये आलोय आणि इकडे व्ह्यू बघा. ओ तेरी व्यू बघा भाई. व्यू क्रेझी भाई. एकदम किती छान व्यू आहे बघा. ओ भाई. आता मी जातो पुढे, दर्शन करतो आणि तुमच्या लोकांना पण दाखवतो लाडलीजीचं मंदिर. सर्व लोक वरती गेलेत. मी इथे एक व्हिडिओ काढण्यासाठी थांबलो, तर सर्व लोक वरती पण पोहोचले. चला मी वरती जातो आणि भेटतो. हे बघा चालेल सर्व. तर मी वरती जाऊन तुम्हाला भेटतो. चला. मित्रांनो गर्दी तर खूप होती आणि आपल्याला खूप कृपा पण भेटली आहे श्रीजीकडून. खूप छान दर्शन झालं. काय बोलशील? खूप छान. किती कृपा भेटली? एक कृपा भेटली आम्हाला खूप. है ना? राधे राधे. राधे 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 राधे. व्ह्यूज बघा व्ह्यूज. तिथून नको येऊ. व्ह्यू बघा व्ह्यू. काय व्ह्यू आहे इकडला खरंच. हे बघा भाई बघा काय व्ह्यू आहे. शेती बघा. हे बघा बाप रे बाप. तुम्ही पण आले पाहिजे होते ना, ते सर्व बघायला भेटलं असतं. इकडे 20-20 रुपयाचे मोमोज खाल्लेत. ह्यांनी मोमोज चालवलेत. 20-20 रुपयाचे मोमोज चालतात आम्हाला. सोया चाप हे मोमोज आहेत. खूप छान मोमोज होते. मुंबईला कधी मोमोज खाल्ले नाही, पण इथं मोमोज खाल्ले मी 20 रुपयामध्ये. चिक्की हा चिक्की सुद्धा खाल्ली ती पण खूप छान आहे. जाऊन चिक्की घेतो. चलो भैया जी बाय बाय. दांत तो अच्छे तुम्हारे सफेद. चलो बाय बाय. मित्रांनो आता आम्ही लोक आले गोवर्धन पर्वतच्या इथे. गोवर्धन परिक्रमा करणार आहे आम्ही लोक. त्याच्यामध्ये थोडा काय फार वेळ जाणार. गोवर्धन परिक्रमा पूर्ण कितीतरी 21 किलोमीटर आहे. त्याचा राऊंड मारायची ही परिक्रमा आहे. त्याच्यामध्ये काय दाखवण्या लायकीचा आहे नाही, तो आमचा पर्सनल आनंद असणार आहे. ओके. आणि तिथं काय थोडंफार शॉपिंगसाठी थांबू. ते शॉपिंग करू. नॉर्मल शॉपिंग. जास्त काय याच्यासारखं आहे नाही. तिथं नक्की मी पुढे थांबेल तर मी तुम्हाला दाखवतो. त्याच्या पुढं कसं आहे कसं नाही. राधारमण बाकी आहे, ते राधारमण दाखवणार मी तुम्हाला. पण आता सध्या आम्ही लोक गोवर्धन परिक्रमा करतो. इथे ऑटोचं चालू आहे, तर ते ऑटोचं झाल्यावर मी तिकडे बसतो. ओके चला भेट. हे श्यामकुंड आहे बघून घ्या. इकडे कृष्णाजी आहे ना आंघोळ करायला यायचे. हरे कृष्णा. श्यामकुंड बघा किती आनंदात आहे. काय नशीब आहे लोकांचं खरंच. हे बघा परिक्रमा. हे बघा जंजीर पकड़ के जाना पड़ेगा. श्यामकुंड. नाही होतं बिना. चला तुम्हाला आता राधाकुंड पण दाखवतो. बघा हे राधाकुंड आहे. श्यामकुंड दाखवलं होतं, हे राधाकुंड आहे. दोघांची परिक्रमा झालेली आहे. आता गोवर्धन परिक्रमा तुम्हाला पूर्ण पुढे अजून दाखवतो. पाणी किती थंड आहे ना. ठीक आहे हे पण झालं. चला पुढे जाऊया. बघा व्ह्यू बघा खूप छान सनसेट झालाय.
एकदम छान. हे सर्व बघायला तुम्ही लोक पण या इथे सोबत सोबत. हा बघा आता चाललो आम्ही लोक पुढे परिक्रमासाठी. चला मग बसतो, जातो पुढं. तिकडं आता दूध अर्पित करायचं आहे आम्हाला. बसतो चला. मित्रांनो जो सेकंड स्पॉट होता तिकडे दूध अर्पित करून झालेला आहे आपला. शूट नाही केलं मी, आम्ही खूप हरीमध्ये आहे, वेळ खूप कमी आमच्याकडे. खूप स्पॉट्स आम्हाला क्लिअर करायचे आहेत अजून, जे की झालेले नाही. तर इकडून तर आमचा सेकंड स्पॉट पण क्लिअर झाला आहे. आम्ही लोक आता परिक्रमा मार्क करू, कंप्लीट करून तिकडून जायचं आहे राधारमणमध्ये. तर जेव्हा राधारमणमध्ये जाऊ तिकडे काय असेल तर ते दाखवतो डिरेक्टली, बिकॉज माझ्या फोनमध्ये स्पेस पण थोडा कमी आहे. तर डिरेक्टली मी तुम्हाला राधारमणमध्येच भेटतो. आता मी काही शूट करणार नाही. थँक्यू सो मच इथपर्यंत बघण्यासाठी. तर मित्रांनो आपलं राधारमणचं दर्शन झालेलं आहे. ओके, मी क्लिप टाकतो ह्यानंतर. दर्शन कसे झालेत तुम्ही सुद्धा बघा. फार दर्शन तर माझ्या अकॉर्डिंग खूप फार झालेत, खूप छान झालेत. त्यांना खूप क्लोजली बघायला भेटलं आपल्याला, जे की खूप अनरियल होतं. आणि खूप कृपा होती आपल्यावरती की आपण इतक्या जवळ एकदम म्हणतात ना, साक्षात समोरून एकदम जवळनं बघितलं त्यांना मी. त्यासाठी मी खूप खुश आहे मी. आम्ही लोक चाललो आहे आता प्रेम मंदिरमध्ये. तिकडला पण तुम्हाला कसं असणार कसं नाही ते मी दाखवतो. पण एकदा तुम्ही राधारमणजीचे दर्शन करून घ्या आणि त्यानंतर डायरेक्टली मी तुम्हाला दाखवतो की प्रेम मंदिरचं जे काय होईल. थोडेफार क्लिप्स टाकेल मी. ओके, थोडं समजून घ्या, मॅनेज करून घ्या. जेवढं मला झालं तेवढं मी केलं ह्या ब्लॉगमध्ये. तर माझ्याशी काय तुम्हाला असं वाटलं मी नसणार बरोबर केलं, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. पण जेवढं होऊ शकलं मी तेवढं कवर करतो. ओके, प्रेम मंदिर खूप छान एपिक. तर लाईट शो तर बघा. असं दाखवण्या लायकीचं काय आतमध्ये जाऊन असेल तर दाखवतो मी तुम्हाला. हे तर फ्रंट आहे. ओके, आतमध्ये काय असेल तर दाखवतो मी. सो हे होतं प्रेम मंदिर. आय होप तुम्हाला नीट दर्शन झाले असतील. खूप छान आहे. आपण नक्की इथे एकदा आहे ना सर्व भेट देऊ एक सोबत. खूप छान आहे प्रेम मंदिर, खूप छान. तर मित्रांनो आपले सर्व दर्शन झालेले आहेत. फक्त एक दर्शन बाकी आहे, ते आहे प्रेमानंदजी महाराजचं दर्शन. सर्व मेन है जो की सबसे सो सर्वात मेन दर्शन आपलं राहिलेलं आहे. सध्या आपण जेवायला आलो. प्रेमानंदजी महाराज जी के लिए इतनी एक्साइटमेंट वर्किट है कि नहीं है? सही बताओ. नाही ऑब्वियसली महाराज देखो जुबान कट गई पूरी, बोलने नहीं हो रहा. मित्रांनो घरी आलोय, जेवण झालेलं आहे, सर्व दर्शन आपले झालेले आहेत. आणि जसं मी मागच्या टायमाला म्हणालो प्रेमानंदजी महाराजचे दर्शन घ्यायला जायचं आहे. आता वाजलेत 11, आपल्याला 2ला निघायचं आहे. थोडा वेळ आपण आराम करू, झोपणार नाही आज रात्री. आणि आपण जाऊ प्रेमानंदजी महाराजचे दर्शन करायला. आणि इकडेच त्यानंतर आपला जो दौर असणार आहे हा वृंदावनचा, तो समाप्त होणार आहे. तर आपल्या डेस्टिनेशनच्या खूप क्लोज आहे आपण. वाटलं नाही इतक्या सुंदर वेमध्ये आपलं जे हे डेज आपलं असणार आहे ते इतक्या लवकर संपणार. पण फायनली मी बोलू शकतो हॅपीली की तो मुमेंट आला आहे आता. वी आर क्लोज टू आवर डेस्टिनेशन. ओके, तर ते एक कार्य राहिलं आहे, तर ते कार्य करून बस खतम. तर आता मी थोडा आराम करतो, फ्रेशन अप होतो, सर्व फ्रेशन अप होणार. आणि तुम्हाला भेटतो जेव्हा जाताना की आम्ही निघतोय कसं काय. ओके, चला. रात्रीचे 2 वाजले आणि म्हटल्याप्रमाणे आम्ही निघालोय कोणाला भेटायला? प्रेमानंदजी महाराज. ही एक लास्ट गोष्ट राहिली होती, ती पूर्ण करायला चाललो आम्ही लोक. प्रेमानंद महाराजला भेटायला चाललो. जे केल्यावरती समजा झालं संपलं सर्व. आपला दौरा होता वृंदावनचा, तो समाप्त होईल.
सांगण्याच्या पहिला चला सर्वांना विचारू. लाव. बोल भाई, तुला काय? मला प्रेमानंदचं दर्शन जे करणारे आज खरंच खूप आनंद वाटतोय. खरंच बोलून शब्दात तुम्हाला सांगू नाही शकत एवढा आनंद वाटतोय मला खरंच. अय हुआ तुम क्या बोलोगे बाबू? मैं कुछ नहीं बोल सकता. काय? सब हो गया. कुछ अभी तो मैं कुछ फीलिंग बोलना तो ही नहीं बता चाहता. कैसा लग रहा है मतलब क्या? बेस्ट बेस्ट बेस्ट. ओके. अंडी आंटी झोपली. तो कुछ बोल ही नहीं रहे. आंटी मनी मन में खुश है. बोल बता कि पहला दर्शन तो हो जाए, उसके बाद में मैं बताऊंगी. देख के तो बोलो. कोई भी नहीं है. बहुत खुश, बहुत खूप छान वाटतंय. रात्रीचे 2 वाजले. 2च तास झाले होते आम्हाला घरी येऊन. डोळ्यावर इतकी झोप आहे ना, पण तरी पण त्यांना बघण्याची उत्सुकता एवढी आहे की एवढं थकले असताना पण आम्ही उठून चाललोय की एक झलक फक्त त्यांची बघायची आम्हाला. बस धन्य आहे आम्ही. ऑल इन ऑल सगळे लोक खूप खुश आहेत. त्यांना पण त्याच्या पहिलाच एक त्यांना बघितल्याच्या नंतर पण आपण एक ओव्हरव्ह्यू घेऊ सगळ्यांची. कोणाचे काय विचार होते आणि काय नाही बघितल्यानंतर. ठीक आहे. सॅडली मित्रांनो, प्रेमानंदजीचे दर्शन तर झाले नाही, पण ज्यांचे दर्शन झाले त्यांचे मी दाखवले तुम्हाला पुढे, जसं तुम्ही बघितलं असणार. ठीक आहे, काय हरकत नाही. सर्व गोष्टी आपल्या पक्षमध्ये नसतात, पण इतकं आलो आपण हा दौऱ्यामध्ये, इतकं हे सर्व केलं त्यासाठी तर मी देवाला धन्य मानतो. आणि जर नेक्स्ट टाईम येऊ तर डेफिनेटली आपण प्रेमानंदजी महाराजला बघूया, ही माझी इच्छा असणार देवाला. तर जातो, झोपतो मी. टायर्ड आहेत सर्व, मी सुद्धा खूप टायर्ड आहे. आणि दुसरी गोष्ट, उद्या काय असेल, कसं काय काय नाही, पॅकिंग करतोय काय नाही, ते मी तुला च्या लोकांना सांगतो. ओके, हे बघा हे लोक येतात आहे. चला, नो वर्ड्स. कोणाला काय विचारलं म्हणजे वाईटच आहे. तर मी हेच म्हणतो, उद्याचं काय असेल ते तुम्हाला दाखवतो, अपडेट देतो. चला ठीक आहे, गुड. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपला ट्रिपचा फायनल डे आहे. दुपारी 2 वाजता आपली ट्रेन आहे. तर आपलं गोष्ट अशी आहे की आपल्याला शॉपिंग करायची आहे आपल्या लड्डू गोपालजीसाठी. थोडीफार केली होती काल बरसानामध्ये, पण अजून काय अशा गोष्टी आहेत त्या घ्यायच्या आहेत. माझ्या मित्रासाठी पण घ्यायचं आहे. सो तेच आता आम्ही लोक प्लॅन करतो आहे, निघालो आहे. फ्रेशन अप झालो आहे, आउटफिट चेक तर काय ठीक आहे, हे बघू शकता, ट्रॅक आणि टी शर्ट. सो आम्ही लोक जाणार मार्केटमध्ये, थोडी शॉपिंग करणार, त्यानंतर आम्ही लोक ट्रेन पकडणार आणि उद्या मुंबईला रिटर्न होणार. वाईट तर वाटतं थोडं, पण ठीक आहे. आता काय, ही आपली जर्नी होती एवढी, जी की खूप छान प्रकारे झाली. सो मी जातो आणि थोडं शॉपिंग करतो. ओ मामा शिंगाला नको हात लावू, गाण्याला हात नाही लावून देतो. डिट्टो डिट्टो चल रहा है यहाँ पर. सेम 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 बट डिफरेंट. मी गाला आला तुला खूप कारण कसं आलं काय मामा मो देखते ही सीधा. हे सब लोग एक एक केला खिलाओ. उस पे ना क्लिक करके रखना. पहिले खोलो. अच्छा पहले एंगल ले. हे थैली तो फेंक देता, नहीं तो थैली भी खा लेती है बहुत कहीं की. हाँ, छिलके देना उसको. छिलके नहीं, ऐसे ना डायरेक्ट. वो तो छिलका भी खाते हैं ना. नहीं पता रे.
एक मुझे खिलाने देते एंगल में आ गए। अरे चलो गैया बाय 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 गाईस, मार्केट में जातो। चला, कोणाला माहित नाही आम्ही लोक यमुना नदीला आलोय। आम्ही लोक लड्डू गोपालची शॉपिंग करायला आलो होतो, पण इतकं लांब आलो की द्वारकाधीशमध्ये आलो, तिकडून शॉपिंग केली, नाश्ता केला घेतलाय आणि आम्ही लोक आता यमुना नदीमध्ये आलोय पाणी घेण्यासाठी। जल घेतो आणि जातो हॉटेलकडे लवकर। चला, राधे राधे। शेवट आहे हे यमुना नदीचं, हे मी इथं जल घेतोय। झालं, हा मेरे पास आहे। राधे 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 राधे। यमुना नदी लास्ट चेकिंग आपली, चेकिंग ॲज इन लास्ट। तर मित्रांनो, माझ्या फोनमध्ये स्पेस पूर्ण भरला आहे, म्हणून मी आयफोन 13ची शूट करतो माझ्या बहिणीच्या फोनची। आणि हे बघा, हे आपले लास्ट व्ह्यू द्वारकाधीश महाराजीचे दर्शन केलं तर पाच आहे। बोलो द्वारकाधीश महाराज के चलो, जय हो। चाललोय हेडिंग बॅक टू द होम। पटपट जाऊया घरी, नाश्ता करूया आणि 2ची ट्रेन आहे, तर आपण भेटतो। चला, राधे राधे, भेटतो तुम्हाला, चाललोय। सो फायनली आम्ही लोक चाललोय। कॅमेरा क्वालिटी मे बी थोडी बेटर नसणार, ॲडजस्ट करा। डन, क्लिअर, पॅकिंग झाली, आम्ही निघतोय। काय असेल दाखवण्या लायकीचं तर दाखवेल। नाही बोल रहे हो, देखो उसमें ले रहा है वीडियो। क्या बोल रहे हो? नहीं चाहिए? अरे बोलो ना अभी ही। सो आम्ही लोक भटकलो होतो, ते तर ह्या लोकांना कळणारच कुठं काय कसं झालं काय नाही, ते तर मी तुम्हाला दाखवलंच आहे। ह्या लोकांना अजून माहिती नाही। सो बसलोय गाडीमध्ये आणि आता आपण चाललोय। हे बघा ह्याला तो ब्लॉग तो बाय पण नाही करत, मी त्याला बाय केला तर ठीक आहे। निघालोय घरासाठी आणि खूप छान वाटलं, खूप छान। चाललोय घराच्या दिशेला चाललोय आता। सुजल, खूप भारी वाटतंय आम्हाला। आम्ही मगाशी खूप हरवलेलो, भटकत आलोय आम्ही। कुठं लॉजवर आलोय आम्ही, शोधत नशिबात काय होतं बघितलं दुसरींदा। हा, आम्ही वापिस दुसरीने द्वारकाधीशचं दर्शन घेतलं। कळेल लोकांना माहित नाही, तुमच्या लोकांना तर माहिती आहे, लोकांना पण कळेल ब्लॉग बघितल्यावरती। तर चला जातो मित्रांनो, बॅक टू पवेलियन ॲज इन बॅक टू होम। बोरिवलीला उतरलेलो आहे, बोरिवलीला उतरलो आहे। सर्व लोक मागेच आहे। सुजल आता जाणार आता घरी, तिथून आता स्टेशनवरनं प्लॅटफॉर्म चेंज करून आणि फ्रेशन अप होऊन तुम्हाला भेटतो, काय एक्सपिरियन्स होतं काय नाही मी ते तुम्हाला एंडमध्ये सांगतो। आता जस्ट आम्ही लोक उतरलोय सर्वजण, खूप हॅपी आहेत। जर्नी आमची समाप्त झालेली, आता फक्त म्हणजे ट्रिप करून तर हॅपीच आहे ना असं म्हणजे। सो फायनली मी घरी आलोय। आपला जो ट्रिप होता तो संपला आहे, जी आपली ही 3 दिवसाची मजा होती ती संपलेली आहे आणि घरी आलोय मी। आणि मी तुम्हाला दाखवतो की आमच्या घरात जे लड्डू गोपालजी होते त्यांना बघा ते कसे बसलेत। ह्यांनी पण आय होप मजा केली असणार, खूप एकटेच होते बिचारे, पण ठीक आहे, जे काय चूक झाली असणार आम्हाला माफ करा। सो मित्रांनो, जर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत शेवटपर्यंत बघितला असणार तर मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही, आणि याच्यामध्ये कायशा गोष्टी अशा होत्या ज्यासाठी मी इम्प्रूव्ह करू शकतो, तर प्लीज मला सांगा। ओके, आणि आय होप तुम्हाला खरंच हा ब्लॉग मनापासून आवडला असणार। थँक्यू सो मच, तुम्ही इतका एंडपर्यंत ह्या ब्लॉगला बघितलं, टाईम दिला आणि इतका प्रेम दिला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद। तर चला, हरे कृष्णा।